बी पी बी. ओके, झालं सगळ्यांचं सोडून चेक करूया. चला चला चला. काय बघा, पी आणि क्यू चं ओरिजिनल व्हॅल्यू काय आहे? ट्रू. आणि काय आर ची काय आहे? फॉल्स. चला पहिलं काय निगेशन ऑफ पी. काय रे, पी जर ट्रू येतं त्याचं निगेशन काय येईल? फॉल्स. अँड क्यू चं ओरिजिनल काय आहे? ट्रू. और निगेशन ऑफ आर. आर काय ओरिजिनल फॉल्स, तर त्याचं निगेशन काय येईल? ट्रू. मध्ये ऑर ला काय रे, एक जरी ट्रू असेल तर ट्रू, या ब्रॅकेटची व्हॅल्यू ट्रू येते. पुढे काय आहे? अँड हे काय फॉल्स. काय रे, अँड ला काय एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. म्हणजे याचा पूर्ण आन्सर काय येतं? पहिल्याचं फॉल्स. मग ट्रू वाले कॅन्सल होतील, ट्रू वाले कॅन्सल होतील. बरोबर आहे. दुसऱ्याचं चेक करूया आता. पी बघा ट्रू आहे, क्यू देखील ट्रू. काय रे, इफ देन आहे. इफ देन ला काय ट्रू नंतर फॉल्स असेल तरच फॉल्स. इथं दोघं ट्रू ट्रू आहे, मग याचा काय येणार आहे? ट्रूच येणार आहे. ट्रू नंतर फॉल्स नाही ना. ओके. अँड आर. आर ओरिजिनल काय? फॉल्स. अँड ला काय रे, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. दुसऱ्याचं देखील फॉल्स येत आहे. मग दोघं येते कुठे? ऑप्शन नंबर बी मध्ये. ऑप्शन नंबर बी मध्ये. किती हुशार आहेत यार तुम्ही. व्हेरी गुड, एकदम करेक्ट आन्सर दिलंय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वाव, हुशार आहेत तुम्ही तर. येईल मग हा टाइप देखील येईल का? चला सांगा. चला चला चला, हुशार आहात तुम्ही. व्हेरी गुड. बघा विचारलेला क्वेश्चन आहे बघा, अजून घेऊया. यस सर, व्हेरी गुड व्हेरी गुड. बघा काय दिलेलं आहे आपल्याला. काय म्हटलंय? इफ पी अँड negation of Q, if then negation of P or R is a false statement, then respective truth values of P, Q and R. P, Q and R. T, F. Second, चला जोपर्यंत एनर्जी असेल तोपर्यंत घेऊया आपण. तुमची काय इच्छा आहे? कितीपर्यंत घेतलं पाहिजे? हा चला, काय म्हटलंय? काय रे आपल्याला बघा, आता इथं उलट दिलेलं आहे. मागच्या ह्याच्यात मित्रांनो, मागच्या क्वेश्चन मध्ये काय आपल्याला इंडिव्हिज्युअली व्हॅल्यू दिली होती आणि स्टेटमेंटची व्हॅल्यू काढायची होती. इथं काय मित्रांनो, डायरेक्ट स्टेटमेंटची व्हॅल्यू दिलेली आहे आणि इंडिव्हिज्युअली काढायची. बरोबर आहे मित्रांनो. ओके बघा, स्टेटमेंट काय आहे? पी अँड निगेशन ऑफ क्यू इफ देन निगेशन ऑफ पी ऑर आर. याचा फायनल याचा आन्सर डायरेक्ट आपल्याला काय देऊन टाकलाय? फॉल्स. ओके, मग आपल्याला काय पी क्यू आर च्या इंडिव्हिज्युअली विचारलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. ओके हा चला, सीईटी ला विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, मग आता इथे ऑप्शन नुसार जावं लागेल आपल्याला. काय ऑप्शन नुसार? इंडिव्हिज्युअली काढायचे आहे ना. मग काय इथं बघा, आधी कोण म्हटलंय? पी क्यू आर. इथे सिक्वेन्स काय दिलेला आहे? पी क्यू आर.
म्हणजे पहिली ऑप्शन नुसार पहिली व्हॅल्यू पी ची असणार, दुसरी क्यू ची, तिसरी आर ची. पहिला ऑप्शन टाकून बघूया, पहिल्या ऑप्शन येत आहे का बघा. काय रे, हा चला पेन चेंज करतो मी म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे. समजा मी पहिल्या ऑप्शन नुसार गेलो, पी ची व्हॅल्यू ट्रू टाकली अँड निगेशन ऑफ क्यू, ओरिजिनल क्यू काय पहिल्या ऑप्शन नुसार फॉल्स, तर निगेशन काय येईल ट्रू. बरोबर आहे. अँडला काय रे, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स असतं, पण इथं ट्रू आहे. बरोबर आहे, याचा काय येईल ट्रू येईल ना. ओके, हा चला पुढे. इफ देन काय निगेशन ऑफ पी, पी ओरिजिनल काय पहिल्या ऑप्शन नुसार ट्रू, त्याचं निगेशन काय येईल फॉल्स. ऑर आर, आर ओरिजिनल काय इथं फॉल्स. काय रे, ऑरला एक जरी ट्रू असेल तर ट्रू, पण इथं नाही म्हणून फॉल्स. आणि मध्ये दोघांमध्ये काय इफ देन, इफ देनला काय ट्रू नंतर फॉल्स असेल तर आन्सर काय येतं फॉल्स. आणि इथं आपल्याला याचा आन्सर फॉल्सच दिलेला आहे मित्रांनो, आपलं पण फॉल्सच आलंय. म्हणजे पहिल्या ऑप्शन नुसारच मॅचिंग होत आहे. बरोबर आहे ना, पहिलंच ऑप्शन मॅच होत आहे. ऑप्शन ए. व्हेरी गुड यार, तुम्ही देखील करेक्ट आन्सर दिलाय. किती हुशार आहेत राव तुम्ही. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला जायचं पुढे. क्लिअर. मग हा पण टाईप क्लिअर झाला का ट्रूथ व्हॅल्यू वाला. चला सांगा, ट्रूथ व्हॅल्यू वाला क्लिअर झाला का. क्लिअर. जायचं पुढच्या टाईप कडे. सोपं आहे का, समजलंय, डायरेक्ट डोक्यात फिट होतंय का. सर आम्ही सीईटी एक्झाम होईपर्यंत विसरणार नाही, वाटतंय का सगळ्यांना. चला चला चला. हो सर, डायरेक्ट डोक्यात फिट होतंय. काय वाटतंय तुम्हाला, 12वीला मॅथ्स माझ्याकडून शिकायला पाहिजे होतं असं वाटतंय का. काय वाटतंय तुम्हाला. जायचं पुढे. डायरेक्ट सेव्ह होतंय सर डोक्यामध्ये डायरेक्ट सेव्ह इन दी माइंड. व्हेरी गुड तुषार, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हो हो हो, अच्छा अच्छा, ठीक आहे. 12वीला नाही शिकले पण क्रॅश कोर्सला तरी शिकताय ना. व्हेरी गुड. चला जायचं पुढे. तर बघा, चला आता जाऊया पुढे. आता पुढचं मित्रांनो, ते तुम्ही एकदा विचारा, सरांना विचारा का दिसत नाहीये. ओके, का दिसत नाही विचारा. तुमच्या सेटिंगचा काही प्रॉब्लेम असेल. ओके, ते मला नाही सांगता येणार. हा चला आता पुढचं आहे मित्रांनो, हाय काय रे, ड्युअल्स. काय ड्युअल, कोण सांगू शकतं ड्युअल म्हणजे काय. चला पुढची कन्सेप्ट काय आहे ड्युअल, कोण सांगू शकतं. ड्युअल म्हणजे काय, ड्युअल म्हणजे काय, हा पण फेमस आहे सीईटीचा. ड्युअल म्हणजे काय, अँडचं ड्युअल काय घ्यायचं रे, ऑर, अपोजिट घ्यायचं. काय अपोजिट, अँडचं ड्युअल ऑर, ऑरचं ड्युअल अँड, अँडचं ड्युअल ऑर, ऑरचं ड्युअल अँड. ओके, ट्रूचं ड्युअल फॉल्स, फॉल्सचं ड्युअल ट्रू. ओके, काय रे, अँडचं ड्युअल ऑर, ऑरचं ड्युअल अँड, ट्रूचं ड्युअल फॉल्स, फॉल्सचं ड्युअल ट्रू. सोपं आहे, सोपं आहे. यस. कॉन्ट्राडिक्शनचं ड्युअल टॉटॉलॉजी, टॉटॉलॉजीचं ड्युअल कॉन्ट्राडिक्शन. स्मॉल सी, सी फॉर कॉन्ट्राडिक्शन, स्मॉल टी फॉर टॉटॉलॉजी. काय रे, कोण सांगू शकतं टॉटॉलॉजी कॉन्ट्राडिक्शन काय हे सांगा, आठवतं का. टॉटॉलॉजी कॉन्ट्राडिक्शन काय आहे. टॉटॉलॉजी म्हणजे काय रे, टॉटॉलॉजी म्हणजे काय, जे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याचं जर टेबल मध्ये सर्व आन्सर ट्रू येत असतील, सर्व जर व्हॅल्यू ट्रू येत असेल तर आपण त्याला टॉटॉलॉजी म्हणायचं. बरोबर आहे ना, सर्व व्हॅल्यू ट्रू येत असतील तर त्याला आपण टॉटॉलॉजी म्हणतो. बरोबर आहे. सर्व व्हॅल्यू फॉल्स येत असतील तर त्याला आपण कॉन्ट्राडिक्शन म्हणतो. सर्व व्हॅल्यू फॉल्स येत असतील तर त्याला मित्रांनो आपण काय म्हणतो, कॉन्ट्राडिक्शन. आणि जर दोघं मिक्स असतील तर त्याला कॉन्टिजन्सी म्हणतो. काय म्हणतो, कॉन्टिजन्सी. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. यस 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 यस, व्हेरी गुड. ओके, मग काय रे, आपण एवढंच यांचं काय ड्युअल घेऊ शकतो. अँडचं ड्युअल ऑर, ऑरचं ड्युअल अँड, ट्रूचं ड्युअल फॉल्स, फॉल्सचं ड्युअल ट्रू.
कॉन्ट्रडिक्शनचं ड्युएल टॉटॉलॉजी, टॉटॉलॉजीचं ड्युएल कॉन्ट्रडिक्शन. सोपं आहे मग. चला याच्यावरचा क्वेश्चन घेऊया आपण विचारलेला. ड्युएल 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 विचारलेला क्वेश्चन घेऊया. चला 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 चला, हे देखील फेमस आहे. किधर हे, हा बघा विचारलेला 2019 ला विचारलेला आहे बघा. चला चला चला, काय विचारलेला आहे क्वेश्चन बघा. ड्युएल ऑफ द स्टेटमेंट. काय रे, ड्युएल ऑफ द स्टेटमेंट. ड्युएल ऑफ द स्टेटमेंट. ड्युएल ऑफ द स्टेटमेंट. ओके. P if then Q if then R is. पहिला ऑप्शन P or negation of Q. P or negation of Q or R. B P if then Q or R. P if then Q or R. Third option Q if then P and R. Q if then P and R. आणि last option P if then Q if then R. चला काय ऑप्शन येईल. चला चला फक्त काय रे, रिप्लेस करायचंय. काय हा हा काय विचारलं होतं आपल्याला. काय ड्युएल ऑफ द स्टेटमेंट इज. चला हा आता काय इथं स्टेटमेंट काय मित्रांनो. हा चला याच्याकडे माझं लक्षच नाही. चला हा इथे तर इफ देन आहे. सर इफ देनचं काय तुम्ही सांगितलंच नाही. काय रे, आता बघा हा ब्रॅकेट एक, हा पूर्ण एक ब्रॅकेट. ओके. आणि हा आर, दोघांमध्ये काय इफ देन. ओके. तर मित्रांनो इफ देनचं ड्युएल आहे का आपल्याकडे. नाही. इफ देनचं ड्युएल आहे का आपल्याकडे. नाही. मग मित्रांनो इथं इफ देनचं काय कन्वर्ट करावं लागतं. काय करावं लागतं, कन्वर्ट. आता कन्वर्जन काय मित्रांनो बघा, फॉर्म्युला आहे. काय रे, पी इफ देन क्यू म्हणजेच काय मित्रांनो. पी इफ देन क्यू म्हणजेच काय. पी इफ देन क्यू चा फॉर्म्युला काय आहे. काय हा आपल्याला निगेशन मध्ये पण लागणार आहे. रूल्स ऑफ निगेशन. ओके. तेव्हा देखील लागणार आहे. मग आता बघा पी इफ देन क्यू म्हणजेच काय रे, पहिल्याचं निगेशन घ्यायचं. पहिल्याचं काय घ्यायचं, निगेशन. इफ देनचं काय होतं, ऑर होतं. इफ देनचं काय होतं, ऑर. आणि दुसरा जसाच्या तसा. दुसरा काय, जसाच्या तसा. काय सांगितलं मी, इफ देन पी इफ देन क्यू म्हणजेच काय. यालाच आपण कसं लिहू शकतो, पहिल्याचं काय घ्यायचं, निगेशन. इफ देनचं काय होतं, ऑर. आणि दुसरा जसाच्या तसा. फॉर एक्झाम्पल आर इफ देन यस. ओके. याचं काय येईल, काय सांगा. पहिल्याचं काय घेतो आपण, निगेशन. म्हणजेच काय रे, निगेशन ऑफ आर मध्ये काय लागतं, ऑर. आणि दुसरा जसाच्या तसा. दुसरा काय, जसाच्या तसा. आर इफ देन यस म्हणजेच काय. काय रे मित्रांनो, काय यालाच कसं लिहू शकतो, पहिल्याचं काय घ्यायचं, निगेशन. मध्ये काय लावायचं, ऑर. आणि दुसरा जसाच्या तसा. मग आता इथे मित्रांनो बघा, पहिला कोण आहे आपला, हा ब्रॅकेट. आणि दुसरा कोण आहे, आर. मग यालाच कसं लिहू शकतो सांगा. पहिल्याचं काय घ्यायचं, निगेशन. पहिल्याचं काय घ्यायचं, निगेशन. ओके. मध्ये काय लावायचं, ऑर. आणि दुसरा जसाच्या तसा. लिहू शकतो याला असं. क्लिअर इथपर्यंत. क्लिअर मित्रांनो. व्हेरी गुड. ओके. मग आता मित्रांनो इथे डायरेक्ट असा ऑप्शन आहे का, नाही. इथे डायरेक्ट असा ऑप्शन आहे का, नाही. बरोबर आहे मित्रांनो. आता बघा, आता इथे काय रे, निगेशनचे रूल देखील मला सांगावे लागणार आहे. बघा
ते नंतर सांगतो. आता बघा पी इफ देन क्यू याला देखील आपल्याला चेंज करावं लागेल. बरोबर आहे ना. ए बाहेरचं निगेशन जसंच तसं, ए बाहेरचं निगेशन जसंच तसं. बरोबर आहे. याला देखील चेंज करावं लागेल. मग पी इफ देन क्यू म्हणजेच काय रे, पहिल्याचं निगेशन मध्ये काय लागतो ऑर आणि दुसरा जसंच तसा. क्लिअर इथपर्यंत. आणि हे पुढचं जसंच तसं. काय केलं आपलं, इफ देनला काय केलं, चेंज केलं. इफ देनला काय केलं, चेंज केलं. कारण इफ देनचा आपल्याकडे ड्युअल आहे का, नाही. इफ देनचा आपल्याकडे ड्युअल आहे का मित्रांनो, नाही. बरोबर आहे ना. ओके क्लिअर. मग आता मित्रांनो बघा, आता काय हे आपण फक्त अजून सोडवलेलं आहे. आता इथे मित्रांनो निगेशन देखील आहे. काय रे, निगेशन देखील आहे. मग निगेशनचे रूल आपल्याला माहिती असणं इथे गरजेचं आहे मित्रांनो. काय, रूल्स ऑफ निगेशन. ओके बघा इथं रूल्स ऑफ निगेशनची देखील गरज पडते. हा एक वेगळा टाइप आहे, पण या क्वेश्चन मध्ये गरज पडते, तर मी इथेच क्लिअर करून देतो. ओके, रूल्स ऑफ निगेशन. ओके, निगेशनचे रूल्स काय आहेत, काहींना माहिती असतील किंवा काहींना माहिती नसेल. ओके बघा, निगेशन ऑफ पी और क्यू, नंतर निगेशन ऑफ पी अँड क्यू, नंतर थर्ड निगेशन ऑफ पी इफ देन क्यू, आणि फोर्थ काय रे, निगेशन ऑफ पी इफ अँड ओनली इफ क्यू. हा आता बघा मित्रांनो, बघा आता मध्ये काय, इथं कशाची गरज पडते ह्या क्वेश्चन मध्ये, मध्ये काय रे, ऑर. ऑर आहे ना. मग आता मी फक्त अँड आणि ऑरचं सांगतो. इफ देन इफ अँड ओनली इफचं थोडं आपल्याला लक्षात ठेवायचंय. मग ते मी जेव्हा रूल्स ऑफ निगेशन म्हणजे निगेशनचे जेव्हा क्वेश्चन घेऊ पुढच्या टाइप मध्ये तेव्हा मी सांगेल. सर्व एकाच वेळेस सांगितलं तर ते डोक्यावरती जाईल. आता इथं आपल्याला कशाची गरज पडते, ऑरची. मग मध्ये मग मित्रांनो ऑर आणि अँड असेल. आता हे काय रे, निगेशन. बघा निगेशन म्हणजे काय रे, साप. बरोबर आहे ना. निगेशन म्हणजे काय, साप. आता कसं लक्षात ठेवायचं, मध्ये जेव्हा ऑर आणि अँड असेल मित्रांनो, मध्ये जेव्हा, तो क्वेश्चन आपण नंतर बघूया, तो क्वेश्चन मी पूर्ण नंतर सांगतो. आधी निगेशनचे रूल्स लक्षात घ्या. काय, निगेशनचे रूल्स खूप महत्वाचं आहे. एक क्वेश्चन फिक्स असतो म्हणजे असतो कशावरती रे, निगेशन वरती. दरवर्षी तुम्ही जर प्रिव्हियस इयर पेपर बघितले तर दरवर्षी तुम्हाला काय, निगेशन वरती क्वेश्चन बघायला भेटेल. काय, निगेशन वरती मित्रांनो क्वेश्चन काय तुम्हाला बघायला भेटेल. मग रूल्स ऑफ निगेशन काय आहे मित्रांनो, बघा काय, मध्ये जेव्हा ऑर आणि अँड असेल, ऑर आणि अँड असेल तर काय रे, निगेशन म्हणजेच मी काय सांगितलं, साप. कसं लक्षात ठेवायचं, बघा मध्ये ऑर किंवा अँड असेल तर साप डायरेक्ट चावतो. साप काय, दोघांना चावतो, दोघांना सेपरेट चावतो. मग दोघांना साप चावेल. बघा निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ क्यू. मध्ये ऑर आणि अँड असेल तर साप दोघांना चावतो. काय, दोघांना डायरेक्ट चावतो. आणि काय रे, साप चावल्याने बेशुद्ध पडतो ना. साप चावल्याने काय, बेशुद्ध पडतो. म्हणून ऑरचं काय होईल, उलट, बेशुद्ध. ऑरचं काय, अँड, आणि अँडचं काय, ऑर. समजलं, किती सोप्या भाषेत सांगितलं, राहील का लक्षात. काय रे, मध्ये ऑर किंवा अँड असेल तर साप डायरेक्ट चावतो. साप काय, डायरेक्ट चावतो. काय सांगितलं मी, कधी कधी डायरेक्ट असं डायरेक्ट विचारतात, असे देखील डायरेक्ट क्वेश्चन विचारलंय. म्हणजेच काय रे, निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्विव्हॅलंट टू, 4 ऑप्शन दिलेले असतील, मग हा ऑप्शन कुठे चेक करायचा. किंवा निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू, म्हणजे याचाच अर्थ काय होतो, हा ऑप्शन कुठे असेल टिक करायचा. कळालं. काय, मध्ये ऑर किंवा अँड असेल, राहिलं का लक्षात. रूल्स ऑफ निगेशन याला काय रे, डी मॉर्गन्स लॉ म्हणतो आपण. काय, डी मॉर्गन्स लॉ, आठवत असेल तुम्हाला, लॉज होते. ओके, डी मॉर्गन्स लॉ. काय रे, मध्ये ऑर किंवा अँड असेल तर काय, साप डायरेक्ट चावतो. साप काय, डायरेक्ट चावतो. काय, रूल्स ऑफ निगेशन काय सांगितलं रे, निगेशन ऑफ पी ऑर क्यू किंवा निगेशन ऑफ पी अँड क्यू. कसं लक्षात ठेवायचं, दोघांना सेपरेट निगेशन लावायचं. दोघांना काय लावायचं, सेपरेट निगेशन. आणि इथं फक्त जो सिम्बॉल असेल ना त्याचं उलट करायचं. जो सिम्बॉल असेल ना त्याचं काय करायचं, उलट करायचं. ऑरचं काय, अँड, अँडचं काय, ऑर. बघा फॉर एक्झाम्पल, निगेशन ऑफ आर ऑर यस कसं येईल, दोघांना सेपरेट निगेशन. आणि इथं जे सिम्बॉल असेल त्याचा उलटा घ्यायचा. काय घ्यायचा, उलटा घ्यायचा. ओके, सोपं आहे. फॉर एक्झाम्पल, निगेशन ऑफ आर अँड यस काय येईल, दोघांना सेपरेट निगेशन,
इथलं उलट घ्यायचं. अँडचं काय होईल? ऑर होईल. अँडचं काय होईल? ऑर. ऑरचं अँड, अँडचं ऑर, ऑरचं अँड, अँडचं ऑर. झाले? तोंडपाठ झाले का? बोला. झाले का? निगेशन पहिले दोन, ऑर आणि अँड असेल तर काय रे? दोघांना सेपरेट साप चावतो. दोघांना काय? सेपरेट साप चावतो आणि काय? सिम्बॉल उलटा होतो. का? कारण साप चावल्याने बेशुद्ध पडतो ना. मग काय रे? ऑरचं काय? अँड आणि अँडचं काय? ऑर. ऑरचं अँड आणि अँडचं काय? ऑर. क्लिअर इथपर्यंत? ओके, क्लिअर सर, व्हेरी गुड. ओके, क्लिअर. हा, चला चला मग आता आपण हा क्वेश्चन, हे पुढचे दोन मी नंतर सांगतो. हा, ओके. आता आपल्याला ह्या क्वेश्चन पुरता आपलं क्लिअर झालंय. हा, मग बघा आता या ब्रॅकेट मध्ये काय रे? ऑर. ऑर असेल तर काय? साप डायरेक्ट चावतो ना. या ब्रॅकेटचं काय? बाहेर निगेशन आहे ना. मग काय? चला, दोघांना सेपरेट साप चावेल. निगेशन ऑफ काय रे? निगेशन ऑफ पी. ओके. ऑरचं काय होईल? अँड आणि निगेशन ऑफ क्यू. या ब्रॅकेटचं निगेशन येईल का असं? पुढचं ऑर आर जसंच्या तसं. ओके. निगेशन निगेशन काय होऊन जातं मित्रांनो? कॅन्सल होऊन जातं. निगेशनला निगेशन असेल तर कॅन्सल होऊन जातं. मायनस मायनस प्लस होतं ना. मायनस मायनस काय होतं? प्लस. तसं निगेशन निगेशन काय होऊन जातं? निगेशनला निगेशन असेल तर कॅन्सल होऊन जातं. निगेशन निगेशन काय? कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे काय उरेल इथं? पी. पुढे काय? अँड निगेशन ऑफ क्यू ऑर आर. ओके मित्रांनो. हा, मग आता हे कशाचं रे? हे फक्त अजून ड्युएल घेतलंय का आपण? नाही. मध्ये काय होता? इफ देन होता ना. इफ देनचं डायरेक्ट ड्युएल आहे का आपल्याकडे? नाही. मग इफ देनला काय आधी कन्वर्ट करून घेतलं. काय करून घेतलं? कन्वर्ट. मग इफ देनचं कन्व्हर्जन काय झालं? हे. मग आता इथं काय? अँड ऑर आले. अँड ऑरचं डायरेक्ट ड्युएल घेऊ शकतो का? यस. मग याचं ड्युएल काय येईल रे आता? आता ड्युएल घ्या. अँडचं ड्युएल काय असतं? ऑर. बरोबर आहे. आणि ऑरचं ड्युएल काय असतं? अँड. असा ऑप्शन आहे का कुठे? बघा. हा, हे एका ब्रॅकेट मध्ये होतं ना, म्हणून हे आहे ना एका ब्रॅकेट मध्ये. ओके. कुठे असा ऑप्शन? बघा, पहिला ऑप्शन आहे का? कोणता ऑप्शन आहे बघा? काही चुकलं का? अँडचं ऑर, ऑरचं अँड. पी ऑर निगेशन ऑफ क्यू तर बरोबर आहे. ऑरचं काय होईल? अँड. क्लिअर. असं ऑप्शन पण, एकच मिनिट, ऑप्शन मी बरोबर लिहिले का एकदा चेक करू द्या. एकच मिनिट. हा, ऑप्शन मी बरोबर लिहिले का मला चेक करू द्या. आय थिंक इथं अँड असेल. इथं काय असेल? अँड असेल बहुतेक. इथं अँड असेल. ओके, पहिला ऑप्शन. ऑप्शन सी आन्सर येते. कसं? थांबा, ऑप्शन सी चेक करूया आपण. काय होतं ऑप्शन सी? क्यू इफ देन पी अँड आर. चेक करूया. ऑप्शन सी चेक करूया. काय रे? क्यू इफ देन पी. इथं क्यू इफ देन पी आहे का? नाही. असं कसं येईल? नाही येणार. पहिला ऑप्शन करेक्ट आहे. पहिला ऑप्शन करेक्ट आहे. बघा, परत सांगतो. काय विचारलं तर ड्युएल. काय रे? इफ देन असेल, इफ देन असेल तर डायरेक्ट ड्युएल घेऊ शकतो का? इफ देनचं ड्युएल नाही आपल्याकडे. इफ देनचं ड्युएल आहे का मित्रांनो? नाही. इफ देनचं ड्युएल आहे का? नाही. मग इफ देनचा रूल काय सांगतो आपल्याला? इफ देनचा रूल काय सांगतो? चला, इफ देनचा रूल काय सांगतो रे? काय? इफ देनचं कन्व्हर्जन करा. काय करा? कन्व्हर्जन. काय फॉर्म्युला काय आहे? पहिल्याचं निगेशन घ्यायचं. इफ देनचं काय होतं? ऑर आणि दुसरा जसाच्या तसा. मग काय घेतलं आपण? पहिल्याचं काय घेतलं? निगेशन. इफ देनचं काय झालं? ऑर. दुसरा जसाच्या तसा. आता इथे मध्ये परत इफ देन होता ब्रॅकेटमध्ये. मग परत काय? पहिल्याचं निगेशन घेतलं. इफ देनचं काय झालं? ऑर आणि दुसरा जसाच्या तसा. क्लिअर इथपर्यंत? निगेशन निगेशन काय होऊन जाईल? पी होऊन जाईल. ऑरचा काय होईल? अँड. दुसरा जसाच्या तसा. ओके, क्लिअर.
पुढचा ऑर आर, मग याचा ड्युएल काय होईल, अँड होईल. बरोबर आहे, अँडचा ऑरचा अँड. ओके, हा पहिला ऑप्शन, ऑप्शन नंबर फर्स्ट. समजलंय का ड्युएल? बघा मग असं डायरेक्ट इफ देन देखील देऊ शकतात मित्रांनो. क्लिअर? क्लिअर झालंय सर? ऑप्शन सी येते ब्रॅकेटला मायनस क्यू ऑर पी इज इक्वल टू क्यू इफ देन पी. बघा इकडे लक्ष द्या, ऑप्शन सी बघितलं. ओके, ऑप्शन सी बघितलं काय, क्यू इफ देन पी म्हणजे काय, एकदा चेक करून बघूया, तुमचा डाऊट देखील क्लिअर होऊन जाईल. काय रे, क्यू इफ देन पी म्हणजेच काय, पहिल्याचं काय घ्यायचं, निगेशन. ओके, मध्ये ऑर लागतो आणि दुसरा जसाच्या तसा, आणि पुढचा अँड आर जसाच्या तसा. आपला असं ड्युएल आहे का, पी ऑर निगेशन ऑफ क्यू, पी ऑर निगेशन ऑफ क्यू. अरे हाय रे, यस यस यस, ऑप्शन सी येत आहे रे, ऑप्शन सी करेक्ट आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. सॉरी, ऑप्शन ए नाही येणार, ऑप्शन सी येत आहे. यस, मग इथं अँड ऑर काय होता, पी ऑर निगेशन ऑफ क्यू, इथं ऑरच असेल. मग मला वाटलं प्रिंटिंग मिस्टेक असेल, बुक मध्ये कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. येस, ऑप्शन सी करेक्ट आहे. येस येस येस, मला वाटलं प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, पण ऑप्शन सी नुसार आन्सर येत आहे. येस, बघा ऑप्शन सी काय दिलेलं आहे, क्यू इफ देन पी. क्यू इफ देन ला पी लाच कसं लिहू शकतो, इफ देन ला आपण कन्वर्ट केलं, पहिल्याचं काय घेतो, निगेशन, मध्ये काय लागतो, ऑर, दुसरा जसाच्या तसा. आणि आपला आन्सर हेच होतं ड्युएलचं. बघा फक्त इथे काय, निगेशन ऑफ क्यू आधी आणि पी नंतर आहे का इथे सेम. येस, ऑप्शन सी करेक्ट आहे. यस, म्हणजे तिथं ऑरच होता. मला वाटलं प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, कारण बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, पण ऑप्शन सी आन्सर करेक्ट आहे. यस यस सर, आपण हा क्वेश्चन स्टेटमेंट अँड ऑप्शन मध्ये ट्रू ऑर फॉल्स, नाही नाही, त्याला खूप वेळ जाईल, त्याला खूप वेळ जाईल, त्याला खूप वेळ जाईल, तसं सोडवायला काही नाही, खूप वेळ जाईल, नाही ती मेथड योग्य नाहीये. यश, हा चला, ड्युएल क्लिअर झालं का? मग आता बघा आपण इथे कोणकोणते रूल शिकलो. ड्युएल तर सोपं आहे रे, अँडचं काय घ्यायचं, ऑरचं काय घ्यायचं, अँड. आता इथं काय रे, कन्सेप्ट मिक्स होतं म्हणून काय तुम्हाला थोडं अवघड वाटलं असेल, पण सोपं आहे मित्रांनो. बघा रूल्स लक्षात ठेवा, मी सगळी एका ठिकाणी रूल्स लिहून देतो बघा, आणि ते तुम्ही पाठ करा. पहिला काय रे, पी इफ देन क्यू. पी इफ देन क्यू म्हणजेच काय, पहिल्याचं निगेशन लावायचं, मध्ये ऑर घ्यायचं, दुसरा जसाच्या तसा. झालं का पाठ? पी इफ देन क्यू म्हणजेच काय, चला सांगा. पहिल्याला काय लावायचं, निगेशन, मध्ये काय घ्यायचं, ऑर, आणि दुसरा जसाच्या तसा. पी इफ देन क्यू म्हणजेच काय, पहिल्याचं काय घ्यायचं, निगेशन, मध्ये काय लावायचं, ऑर, आणि दुसरा जसाच्या तसा. हे तोंडपाठ झालं का मला सांगा. आता मागच्या क्वेश्चन मध्ये सर्व कन्सेप्ट मिक्स होत्या ना, म्हणून ते तुम्हाला एका दिवस डोक्यावरून गेलं असेल, पण आता मी एक एक सगळं एक एक सांगतो. मी हे तुम्हाला पुढे सांगणारच होतो, पण त्या क्वेश्चन मध्ये लागलं म्हणून मला काय सर्व त्याच क्वेश्चन मध्ये सांगावं लागलं. चला, हे पाठ झालं का? चला सांगा, चला चला. पी इफ देन क्यू म्हणजेच काय, गरज पडली इफ देनचं काय कन्व्हर्जन करायचं, पहिल्याचं निगेशन घ्यायचं, मध्ये काय टाकायचं, ऑर टाकायचा, दुसरा जसाच्या तसा. झालं तोंडपाठ. यस, व्हेरी गुड. हा चला, पी इफ अँड ओनली इफ क्यू म्हणजेच काय रे, काय, पी इफ अँड ओनली इफ क्यू म्हणजेच काय. बघा आधी असं जातो, मग आता दोघीकडे एरो आहे ना, दोघीकडचा एरो काय म्हणतो, बघा दोघीकडचा एरो काय सांगतो, पी ला काय सांगतो, तू आधी क्यू ला भेटून ये, आणि क्यू ला काय सांगतो, तू पी ला भेटून ये. आधी असा भेटायला जातो, मग असा भेटायला येतो. म्हणजेच काय रे, हे डबल एरोलाच आपण कसं लिहू शकतो, पी इफ देन क्यू अँड क्यू इफ देन पी. काय रे, पी इफ अँड ओनली इफ क्यू म्हणजेच काय. इथे थोडे फॉर्म्युले देखील आपल्याला पाठ करायचे. हा एवढाच पाठ किचकट आहे, पण तोंडपाठ झालं ना, काही किचकट नाहीये, एकदम सोप्या पद्धतीने सांगतोय. बघा दोघीकडचा एरो काय सांगतो, दोघीकडचा एरो काय सांगतो, काय सांगतो बोला, आधी असा भेट, मग असा भेट. ओके, पर्शा आर्चीला भेटतो आधी, मग आर्ची पर्शाला भेटते. राहिलं का रे लक्षात, पर्शा आर्चीला भेटतो, आर्ची पर्शाला भेटते. पी आहे ना, पी म्हणून मी पर्शा घेतलं, आणि क्यू आर्ची. पर्शा आर्चीला आधी भेटतो, मग आर्ची पर्शाला भेटते. झालं क्लिअर. आधी असं भेटायचं, मग असं, मध्ये अँड टाकायचा. क्लिअर.
चला हे दोघं फॉर्म्युले पाठ झाले का मला सांगा. क्या एक्झाम्पल आहे सर. हा मग थोडं तुम्हाला हसवायला पाहिजे ना ऑनलाईन लेक्चर मध्ये. क्लिअर. चला तुम्ही बोर नको व्हायला म्हणून थोडं जोक मारला. झालं तोंडपाठ. आता कधी विसरणार का परशारची. नाही ना. व्हेरी गुड. हो मोये मोये. चला झालं पाठ. हा राहिलं लक्षात. मग समजा मला ह्या इफ देनचं परत कन्व्हर्जन करायचंय. काय रे इफ देनचं परत कन्व्हर्जन करायचं. मग याला कसं लिहू शकतो. पहिल्याचं काय घ्यायचं निगेशन. बरोबर आहे ना. मध्ये ऑर टाकायचा. दुसरा जसाच्या तसा. बरोबर आहे. याचं मी असं लिहू शकतो यस. मधला अँड जसा जसा. इफ देनला समजा कन्वर्ट करायचंय. काय रे पहिल्याचं निगेशन मध्ये ऑर आणि दुसरा जसा जसा. यालाच असं लिहू शकतो का यस. म्हणजे कधी कधी काय रे असा देखील क्वेश्चन विचारला आहे. काय पी इफ अँड ओनली इफ क्यू इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू. मग काय असा ऑप्शन देखील होता. मग काय ऑप्शन टिक करणार आपण. हा ऑप्शन टिक करणार. हे कसं आलं आधी क्लिअर झालं का. कधीच नाही विसरणार. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. क्लिअर क्लिअर. हा चला मग आता रूल्स ऑफ निगेशन शिकूया आपण. ओके हे क्लिअर झालं. हा चला रूल्स ऑफ निगेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. रूल्स ऑफ निगेशन. रूल्स ऑफ निगेशन. चला पहिलं काय रे निगेशन ऑफ पी ऑर क्यू किंवा निगेशन ऑफ पी अँड क्यू मध्ये ऑर असेल किंवा अँड असेल तर काय रे साप दोघांना चावतो. काय दोघांना सेपरेट चावतो. आणि काय उलटा होतं सिम्बॉल. सिम्बॉल काय होतो उलटा. सिम्बॉल काय होतो उलटा. अँडचं ऑर ऑरचं अँड. बरोबर आहे. आणि दोघांना सेपरेट काय लावायचं निगेशन लावायचं. हे तर आता तुमचं तोंडपाठ झालं असेल. निगेशन ऑफ पी ऑर क्यू म्हणजेच काय निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. आणि निगेशन ऑफ पी अँड क्यू म्हणजेच काय रे निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. मध्ये ऑर किंवा अँड असेल तर काय दोघांना सेपरेट निगेशन लावायचं आणि सिम्बॉल काय करायचा उलटा करायचा. आता थर्ड मित्रांनो निगेशन ऑफ पी इफ देन क्यू. आता मित्रांनो काय मध्ये इफ देन असेल किंवा इफ अँड ओनली इफ असेल. काय मध्ये इफ देन असेल किंवा मध्ये इफ अँड ओनली इफ असेल तर काय रे साप डायरेक्ट चावत नाही. साप निगेशन म्हणजे काय साप. साप काय साप पण हुशार आहे. साप काय म्हणतो तुम्ही सीईटी देताय ना तर मी डबल सीईटी दिलेली आहे. साप काय म्हणतो तुम्ही सीईटी देताय ना मी तुमच्यापेक्षा डबल सीईटी दिली आहे. म्हणजेच काय रे साप काय बघतो मध्ये जर इफ देन असेल तर सापाला भीती वाटते. साप काय मध्ये इफ देन असेल तर साप पण एकदम चपरा आहे. काय म्हणतो काय मध्ये ऑर असेल किंवा अँड असेल तर साप डायरेक्ट चावतो. पण मध्ये इफ देन असेल मध्ये काय इफ देन असेल तर साप डायरेक्ट चावत नाही. इफ देन असेल किंवा इफ अँड ओनली इफ असेल तर साप काय रे डायरेक्ट चावत नाही. मग आधी याला काय कन्वर्ट करावं लागतं. साप कधी चावतो जेव्हा मध्ये ऑर किंवा अँड असेल तरच साप चावतो. मग आता याला काय कन्वर्ट करावं लागेल. मग शिकलो आपण कन्वर्जन. इफ देन म्हणजेच काय रे पहिल्याचं काय घ्यायचं निगेशन मध्ये काय लावायचं ऑर आणि दुसरा जसा जसा. पी इफ देन क्यू लाच असं लिहू शकतो का यस. का कारण इफ देन असेल तर साप डायरेक्ट चावतो का नाही. इफ देन असेल तर साप डायरेक्ट चावतो का नाही. म्हणजेच काय इफ देन ला काय केलं आपण कन्वर्ट करून घेतलं. काय करून घेतलं कन्वर्ट करून घेतलं. काय इफ देन म्हणजेच काय पहिल्याचं निगेशन मध्ये काय लागतं ऑर आणि दुसरा जसा जसा. आता मध्ये काय आलं ऑर. ऑर असेल तर साप डायरेक्ट चावतो ना. ऑर किंवा अँड असेल तर साप डायरेक्ट चावतो.
दोघांना सेपरेट चावतो आणि ऑरचं काय होतं अँड होतं. मग निगेशन 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 काय होऊन जाईल कॅन्सल. ऑरचं काय होईल अँड आणि निगेशन ऑफ क्यू मध्ये ऑर आहे ना तर दोघांना सेपरेट निगेशन लागेल. मग निगेशन ऑफ पी निगेशन निगेशन पी होऊन जाईल. ऑरचा काय होईल अँड आणि दुसरा जसा जसा म्हणजेच काय रे निगेशन ऑफ पी इफ देन क्यू म्हणजेच काय पी अँड निगेशन ऑफ क्यू. कळालं कसं आलं समजलं का. मध्ये ऑर किंवा अँड असेल तर सोपं आहे पण काय रे इफ देन असेल किंवा इफ अँड ओनली इफ असेल तर त्याचं निगेशन कसं काढायचं समजलं. इफ देनचं काय कधी आधी काय करायचं ऑर मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आणि मग त्याला काय निगेशन लावायचं. इथपर्यंत क्लिअर झालं का. हे फक्त निगेशन थोडं अवघड आहे इथं आणि मी एकदम सोप्या भाषेत सांगतो एकदम तोंड पाठ. क्लिअर झालं पाठ. यस व्हेरी गुड झालं का. हा तुम्ही देखील असंच कन्वर्ट करायचं. मग दोघांना सेपरेट निगेशन लागतं ना मध्ये ऑर आहे. बघा बघा निगेशन ऑफ काय रे पी ऑर क्यू म्हणजेच काय दोघांना सेपरेट निगेशन लागतं ना. निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ क्यू आणि ऑरचं काय होतं अँड होतं. मग आता इथं काय पी च्या ऐवजी फक्त निगेशन ऑफ पी होतं. मग याचं निगेशन काय येईल निगेशन ऑफ पी ऑर क्यूचं निगेशन काय येईल दोघांना सेपरेट निगेशन. मग हे निगेशन ऑफ पी ऑरचं काय होईल अँड आणि निगेशन ऑफ क्यू दोघांना सेपरेट निगेशन लागेल ना. मग हे निगेशन निगेशन पॉझिटिव्ह होऊन जाईल आणि ते क्यूचं निगेशन जसंच तसं राहील. कळालं क्यू ला निगेशन कसं लागलं तुषार समजलं का. मध्ये ऑर किंवा अँड असेल तर दोघांना सेपरेट निगेशन लागतं ना. ओके सर व्हेरी गुड क्लिअर. आता पी चं निगेशन कसं कॅन्सल झालं कारण पी ला ओरिजिनल आधीच निगेशन होतं. म्हणजे बघा हे मायनस मायनस प्लस होतं ना. समजा पी ला ओरिजिनल मायनस साइन होता आणि अजून बाहेर मायनस 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 काय झालं प्लस झालं. ते निगेशन निगेशन कॅन्सल होऊन गेलं म्हणून पी ला निगेशन नाही लागलं. क्लिअर. मग निगेशन ऑफ पी इफ देन क्यू म्हणजेच काय रे पी अँड निगेशन ऑफ क्यू. पी अँड निगेशन ऑफ क्यू. क्लिअर इथपर्यंत. व्हेरी गुड ओके जायचं पुढे. हा चला पुढचं. फोर्थ निगेशन ऑफ पी इफ अँड ओनली इफ क्यू. निगेशन ऑफ पी इफ अँड ओनली इफ क्यू. आता मध्ये काय आलं नाईस टीचिंग थँक्यू सो मच आरती. हा मध्ये इफ अँड ओनली इफ असेल तर साप डायरेक्ट चावतो का. सापने काय डबल सीईटी दिली ना. सापने काय डबल सीईटी दिलीये. मग काय मध्ये इफ अँड ओनली इफ असेल तर साप डायरेक्ट चावेल का नाही. मग काय इफ अँड ओनली इफ म्हणजेच काय चला आत्ताच सांगितलं ना बाहेरचा साप जसाच्या तसा काय रे साप अजून चावेल का नाही याला कन्वर्ट करावं लागेल. मग यालाच काय रे इफ अँड ओनली इफ म्हणजेच काय पी इफ देन क्यू. ओके बघा इफ अँड ओनली इफ म्हणजेच काय बाहेरचा साप जसाच्या तसा. याला आधी लिहून घेऊया. पी इफ अँड ओनली इफ क्यू म्हणजेच काय रे पी इफ देन क्यू अँड क्यू इफ देन पी. आधी परशा आर्चीला भेटायला जातो मग आर्ची परशाला. बरोबर आहे ना विसरले नाही ना. हा क्लिअर इथपर्यंत. यस. आता मध्ये अजून काय आता बघा मध्ये काय आलं रे अँड आलं. अँड असेल तर साप डायरेक्ट चावतो का. येस मध्ये अँड आला ना. आता अँड असेल तर काय साप डायरेक्ट चावतो. मग आता साप मध्ये घुसेल दोघांना सेपरेट साप चावेल. दोघं कोण इथं पी इफ देन क्यू. अँडचं काय होईल ऑर दोघांना सेपरेट साप चावेल. बरोबर आहे ना मध्ये अँड आहे. अँड असेल किंवा ऑर असेल तर दोघांना सेपरेट साप चावतो. बरोबर आहे आणि अँडचा काय झाला ऑर. आता बघा साप परत काय रे मध्ये इफ देन आलं. इफ देन असेल तर साप काय लगेच चावेल का नाही याला परत कन्वर्ट करा. मग अजून साप हा ब्रॅकेटच्या बाहेर. इफ देनलाच कसं लिहू शकतो पहिल्याचं निगेशन मध्ये ऑर दुसरा जसाच्या तसा. ओके सेम इथे डायरेक्ट साप चावेल का अजून नाही. पहिल्याचं निगेशन मध्ये ऑर दुसरा जसाच्या तसा. फॉर्म्युल्यानुसार इफ देनचा काय ऑर मध्ये कन्वर्ट करून घेतलं. कारण का इफ देन असेल तर साप डायरेक्ट चावतो का नाही. आता मध्ये काय आला ऑर. ऑर असेल तेव्हा दोघांना सेपरेट साप चावतो आणि काय ऑरचा अँड होतं. निगेशन निगेशन काय होऊन जाईल रे कॅन्सल. ऑरचा काय होईल अँड.
निगेशन ऑफ क्यू हे झालं पहिल्या ब्रॅकेटचं निगेशन, मधला ऑर जसं तसा. सेम याचं निगेशन काय येईल, निगेशन निगेशन कॅन्सल होऊन जाईल. ऑरचं काय होईल, अँड, आणि निगेशन ऑफ पी, म्हणजेच याचं निगेशन काय भेटलं आपल्याला, हे भेटलं. सोपं आहे मित्रांनो. कसं आणलं बघा. इफ अँड ओनली इफला काय रे, असं लिहू शकतो, परशा आधी आर्चीला भेटतो, आर्ची नंतर परशाला भेटते. बरोबर आहे, क्लिअर. मध्ये अँड आला म्हणून काय, साप चावला, अँडचं काय झालं, ऑर, दोघांना साप चावला. आता मध्ये परत इफ देन आलं, इफ देनचं काय केलं, कन्व्हर्जन केलं. कसं, पहिल्याचं निगेशन मध्ये ऑर लागतो, दुसरा जसा तसा. सेम क्यू इफ देन पी म्हणजेच काय, पहिल्याचं निगेशन मध्ये ऑर, दुसरा जसाच्या तसा. आता मध्ये ऑर आला म्हणजे दोघांना सेपरेट साप चावला, आणि ऑरचं काय झालं, अँड झालं. क्लिअर. चला सांगा, चारही पार्ट झाले का, लक्षात आले का. मध्ये ऑर किंवा अँड असेल तर ते इझी आहे, दोघांना सेपरेट लावायचं आणि उलट करायचं सिम्बॉल. क्लिअर सर, समजलं, व्हेरी गुड व्हेरी गुड. झालं तोंडपाठ. मी एक गोष्ट 4 वेळेस रिपीट करतो, पण काय रे, ती डोक्यात फिट झाली पाहिजे. क्लिअर सर, ओके. चला मग याच्यावरचे क्वेश्चन घेऊया आपण आता. क्लिअर झालं, निगेशन क्लिअर झालं का. हो सर, व्हेरी गुड. लिहून पण घ्यायचं, नोटबुक बनवायची, आणि त्या नोट्स आपल्याला काय एक्झामच्या आधी रिवाइज करायचंय. टीचिंग मस्त आहे सर, थँक्यू सो मच. लिहितोय सर आम्ही. ठीक आहे ठीक आहे, लिहून घ्या लिहून घ्या. आणि लिहिताना स्वतः आठवा, डायरेक्ट बघू नका, स्वतः आठवा, म्हणजे तुमचं तोंडपाठ होईल डायरेक्ट. स्वतः आठवा, वेळ लागला तरी चालेल, मी थांबेल, पण स्वतः आठवा. तोपर्यंत मलाही थोडा 2 मिनिटं ब्रेक भेटेल, तुम्ही लिहिता तोपर्यंत. इम्प्रेस झाले सर मी तुमची टीचिंग बघून. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. इम्प्रेस झाली सर, टीचिंग भारी खूप. थँक्यू सो मच नारायण, थँक्यू सो मच. सर तुम्ही स्वतः लिहिण्यापेक्षा क्वेश्चन. आरती मॅडम कसं आहे, बघा, क्वेश्चन लिहून दिले ना ते तो म्हणजे तुमचे पण सोडवायला तुम्हाला टाइम भेटतो, काही प्रॉब्लेम नाही. थोडा वेळ गेला तर चालेल, ओके. उद्यापासून करूया वाटल्यास, क्वेश्चन डायरेक्ट रेडी असतील. पण का, मी क्वेश्चन लिहीपर्यंत तुम्हाला विचार करायला वेळ भेटतो ना, तो एक फायदा आहे तुमचा. सर मस्त शिकवता तुम्ही, नाईस, थँक्यू सो मच कल्पना, थँक्यू सो मच. वाव, फीडबॅक ऐकून तर खूपच मस्त वाटतंय, थँक्यू सो मच. हे कसे 1 लाइनर क्वेश्चन होते, म्हणजे याला लिहायला काही नाही. जेव्हा मोठे असतील ना तेव्हा तुम्हाला क्वेश्चन रेडी असेल इथं डायरेक्ट, त्याचं टेन्शन घेऊ नका. झालं का तोंडपाठ, झालं का. चला तोंडपाठ झालं का. सर तुमची पद्धतच चांगली आहे, थँक्यू सो मच यश, थँक्यू सो मच. तुमचे टीचिंग एकच नंबर दत्ता, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. वाव, थँक्यू सो मच. चलो चलो चलो, किती वाव, तुमच्या कमेंट ऐकून मी खूपच भारी वाटतंय मला. आज एकदम झोप भारी लागेल तुमच्या कमेंट ऐकून. चला चला, क्वेश्चन बघा कधी विचारलाय, डायरेक्ट सीईटी ला क्वेश्चन विचारलाय, डायरेक्ट ऍज इट इज क्वेश्चन आहे मित्रांनो. बघा काय क्वेश्चन, निगेशन ऑफ, चला चला चला, निगेशन ऑफ काय, निगेशन ऑफ पी इफ अँड ओनली इफ क्यू इज. चला
मित्रांनो विचारलेला क्वेश्चन आहे, विचारलेला क्वेश्चन आहे. चला चला, ऑप्शन ए पी अँड क्यू, पी अँड क्यू और पी अँड क्यू, पी अँड क्यू और पी अँड क्यू. चला सांगा सेकंड ऑप्शन, पी अँड निगेशन ऑफ क्यू, पी अँड निगेशन ऑफ क्यू और क्यू अँड निगेशन ऑफ पी. चला थर्ड ऑप्शन, निगेशन ऑफ पी अँड क्यू, ओके, और क्यू अँड पी. आणि लास्ट ऑप्शन, पी अँड क्यू और निगेशन ऑफ क्यू अँड पी. चला ठीक आहे कल्याणी, मी सरांना सांगतो याची पीडीएफ, काही टेन्शन घेऊ नका. ओके चला काय आन्सर येईल, ऑलरेडी आपण याचा आन्सर काढून झालंय, विचारलेला क्वेश्चन आहे. चला 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 काय याच, हा चला निगेशन ऑफ, चला तरी परत सोडूया, तरी परत सोडूया. बघा काय रे, मध्ये इफ अँड ओनली इफ असेल तर साप डायरेक्ट चावतो का? सापने काय डबल सीईटी दिली आहे, साप डायरेक्ट चावेल का? नाही. मग काय इफ अँड ओनली इफ म्हणजेच काय, परशा आधी कोणाला भेटतो? आर्चीला. मग आर्ची कोणाला भेटते? परशाला. बरोबर आहे, येईल असं. हा आता मध्ये काय आला, अँड असेल तर काय, दोघांना सेपरेट साप चावतो. बरोबर आहे का? सापने साप शिरला आता. बरोबर आहे. अँडचं काय झालं? ऑर. दोघांना सेपरेट साप. सापने एंट्री मारली पण मध्ये परत काय आलं? इफ देन. परत साप म्हणतो नको, अजून चावायला नको. बरोबर आहे. मग इफ देनचं काय कन्व्हर्जन करावं लागेल. कसं? पहिल्याचं निगेशन, मध्ये काय लागतं? ऑर. दुसरा जसाच्या तसा. सेम. साप डायरेक्ट चावेल का? नाही. पहिल्याचं निगेशन, मध्ये ऑर, दुसरा जसाच्या तसा. आता काय मध्ये ऑर आहे, साप डायरेक्ट चावेल, दोघांना सेपरेट. निगेशन निगेशन काय कॅन्सल, ऑरचा काय होईल? अँड. आणि निगेशन ऑफ क्यू. बरोबर आहे. आज जसा त्याचा याचा निगेशन 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 कॅन्सल, ऑरचा काय होईल? अँड. आणि निगेशन ऑफ पी. कुठे असा ऑप्शन? पी अँड निगेशन ऑफ क्यू और क्यू अँड निगेशन ऑफ पी. ऑप्शन नंबर बी. चला तुमच्या समोर परत सोडून दिला, आता तोंडपाठ झाला असेल तुम्हाला. ओके क्लिअर, जायचं पुढे. चला पुढचा क्वेश्चन परत विचारलाय बघा, काय म्हटलंय? निगेशन ऑफ. चला पुढचा क्वेश्चन, निगेशन ऑफ, हे सर्व विचारलेले क्वेश्चन आहे. निगेशन ऑफ काय दिलेलं आहे? पी अँड क्यू, पी अँड क्यू if then negation of P or R is, negation of P or R is. First option, P or Q, P and Q or P and negation of R. Third, P and Q and P and negation of R. Last, P or Q or P and negation of R. चला
काय आलं चला सगळ्यांनी सांगायचंय बी सी सी बी. ओके, अजून काही बी सांगतायत काही सी सांगतायत, बाकीचे सगळ्यांनी सांगायचंय. चला ओके ठीक आहे, चेक करूया आपण. चला चला काही सी सांगतायत काही बी सांगतायत. चला काय कशाचं निगेशन सांगितलंय, काय म्हटलंय, पी अँड क्यू इफ देन निगेशन ऑफ पी और आर. बरोबर आहे मित्रांनो. आता हा एक ब्रॅकेट आहे हा एक ब्रॅकेट आहे, दोघांमध्ये काय रे इफ देन. इफ देन असेल तेव्हा साप डायरेक्ट चावतो का, इफ देन असेल तेव्हा साप डायरेक्ट चावतो का, नाही. काय मग साप बाहेर जसा जसा राहील. काय करतो इफ देनच कसं करतो, पहिल्याचं काय घेतो निगेशन, पहिल्याचं काय घेतो निगेशन, मध्ये काय लावतो ऑर, आणि दुसरा जसाच्या तसा. बरोबर आहे मित्रांनो. क्लिअर इथपर्यंत, क्लिअर इथपर्यंत. हा चला मध्ये आता काय आलं, दोघांमध्ये काय आलं ऑर. ऑर असेल तर साप डायरेक्ट चावतो, दोघांना सेपरेट चावतो. आणि ऑरचं काय होईल अँड, म्हणजे दोघांना सेपरेट. निगेशन निगेशन काय होऊन जाईल कॅन्सल, काय राहील पी अँड क्यू. ऑरचं काय होईल अँड, आणि याचं निगेशन काय निगेशन ऑफ पी ऑर आर येईल असं. बघा याचं निगेशन निगेशन कॅन्सल होऊन गेलं, ऑरचं काय झालं अँड, आणि याला निगेशन, दोघांना सेपरेट निगेशन लागतं ना. हा चला याचं तर झालंय, याचं अजून निगेशन राहिलंय. मग काय हा पी अँड क्यू जसाच्या तसा, पुढचा अँड जसा तसा. या ब्रॅकेटचं निगेशन काय येईल रे, निगेशन निगेशन कॅन्सल, ऑरचं काय होईल अँड, आणि निगेशन ऑफ आर. चला असा ऑप्शन कुठे, पी अँड क्यू अँड, इथं पी ऑर क्यू आहे नाही चालणार, पी ऑर क्यू आहे नाही चालणार, पी अँड क्यू मध्ये अँड, इथं ऑर आहे हा पण नाही चालणार. उरला एकच ऑप्शन नंबर सी. ज्यांनी सी आन्सर दिले त्यांचं करेक्ट आहे, ज्यांनी बी दिले त्यांचं रॉंग आहे. चेक करा कुठे चुकले, चेक करा. बघा मध्ये इफ देन होतं, इफ देनचं काय केलं ऑर मध्ये कन्वर्ट केलं. कसं होतं, पहिल्याचं निगेशन लावतो मध्ये ऑर, आणि दुसरा जसाच तसा. मग मध्ये ऑर आला म्हणून साप दोघांना सेपरेट चावेल, ऑरचं काय होईल अँड. ओके, निगेशन निगेशन कॅन्सल, याचं निगेशन, याचं परत निगेशन राहिलं तर निगेशन निगेशन कॅन्सल, ऑरचं काय होईल अँड. बरोबर आहे मित्रांनो. चला बी वाले कुठे चुकले चेक करा, का चुकले का चुकले. जायचं पुढे, समजलंय सगळ्यांना. क्लिअर. जायचं पुढे. यस सर, व्हेरी गुड. चला काय दिलेलं आहे बघा पुढचं, काय म्हटलंय, विचारलेलाच क्वेश्चन आहे बघा. निगेशन ऑफ काय रे, निगेशन ऑफ पी ओके अँड निगेशन ऑफ क्यू इज इक्विव्हॅलंट टू विचारलेलाच क्वेश्चन आहे बघा. निगेशन वरती दरवर्षी क्वेश्चन बघायला भेटेल म्हणजे भेटेल. निगेशन वरती फिक्स क्वेश्चन विचारतात. ओके, पहिलं ऑप्शन पी अँड क्यू, दुसरा ऑप्शन पी इफ देन क्यू, तिसरा ऑप्शन पी और क्यू, चौथा ऑप्शन पी इफ अँड ओनली इफ क्यू.
सी ऑप्शन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वाव, किती हुशार आहेत. काय रे, मध्ये अँड असेल तर काय डायरेक्ट साफ चावतो दोघांना सेपरेट निगेशन. निगेशन निगेशन काय होऊन जाईल, कॅन्सल. अँडचं काय होईल, ऑर. निगेशन निगेशन काय होऊन जाईल, कॅन्सल. कुठे ऑप्शन, ऑप्शन सी करेक्ट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जायचं पुढे. बघा परत विचारलेला क्वेश्चन आहे, काय म्हटलंय, निगेशन ऑफ. निगेशन वरती बरेच क्वेश्चन बघायला भेटतील तुम्हाला पीवायक्यू मध्ये. काय म्हटलंय बघा, निगेशन ऑफ. येता येणार आहे सगळ्यांना, निगेशन ऑफ. काय म्हटलंय, निगेशन ऑफ पी इफ देन क्यू. निगेशन ऑफ पी इफ देन क्यू इज. पहिला ऑप्शन काय, पहिला ऑप्शन negation of P or negation of Q. Second option negation of P and negation of Q. Third option P and negation of Q. negation of P or Q. चला हर्षल आन्सर. अजून नारायण, कल्याणी, आरती, आहेर, चंचल, नारायण. ओके, बाकीचे चला सगळ्यांनी आन्सर द्यायचंय, सगळ्यांनी. काय म्हटलंय, निगेशन ऑफ. काय रे, कशाचं निगेशन, निगेशन ऑफ पी इफ देन क्यू. चला, मध्ये इफ देन असेल तर साप डायरेक्ट चावतो का, नाही. काय करतो, पहिल्याचं निगेशन. निगेशन ऑफ पी चं निगेशन काय येईल, निगेशन निगेशन कॅन्सल होऊन जाईल. मध्ये काय लागतो, ऑर. आणि दुसरा जसंच तसा, बरोबर आहे. इफ देन ला काय केलं, कन्वर्ट. काय रे, पहिल्याचं निगेशन घेतो, बरोबर आहे ना, मग निगेशन निगेशन कॅन्सल होऊन जाईल. इफ देनचं काय होतं, ऑर. आणि दुसरा जसा जसा. चला, याचं निगेशन काय येईल, निगेशन ऑफ पी. ऑरचं काय होईल, अँड. आणि निगेशन ऑफ क्यू. कुठे ऑप्शन, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. ऑप्शन नंबर बी. बी वाले करेक्ट, बाकीचे रॉंग. बी वाले करेक्ट, बाकीचे रॉंग. चेक करा कुठे चुकलं. कळालं. काय रे, बघा मध्ये इफ देन असेल तर साप डायरेक्ट चावतो का, नाही. याला कन्वर्ट करतो ना, पहिल्याचं निगेशन घेतो, बरोबर आहे ना. इफ देन मध्ये पहिल्याचं निगेशन जेव्हा कन्वर्ट करतो, बरोबर आहे ना. पी इफ देन क्यू म्हणजेच काय रे, पहिल्याचं निगेशन घेतो, मध्ये ऑर लावतो, दुसरा तसा तसा. मग याचं काय येईल, यालाच कसं लिहिणार, पहिल्याचं निगेशन, बरोबर आहे. पहिला कोण होता, निगेशन ऑफ पी. मध्ये काय लागतो, ऑर. आणि दुसरा जसा जसा निगेशन निगेशन काय होऊन जाईल, कॅन्सल. म्हणजेच काय, याला कसं लिहू शकतो, असं. आणि याचं निगेशन, मग याचं निगेशन काय येईल, क्लिअर. ओके. हा, एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर काय क्वेश्चन चुकायला नको. एकदा क्वेश्चन कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर काय मित्रांनो, क्वेश्चन चुकायला नको. ओके, क्लिअर. येईल मग. निगेशन कन्सेप्ट क्लिअर झाली का सांगा मला. निगेशन खूप महत्वाचं आहे. निगेशन एक क्वेश्चन फिक्स येणार आहे मित्रांनो. क्लिअर झालं, चला सांगा मला आधी. चला बोला, निगेशन डोक्यात फीट बसलं का. कन्सेप्ट पण बेसिक पण सांगितलं आणि त्याच्यावरचे पीवायक्यू पण घेतले. ओके, बरेच पीवायक्यू भेटतील, काही मी घेतोय, काही तुम्ही प्रॅक्टिसला घ्या. ओके, व्हेरी गुड. कारण आपल्याकडे काय टाइम कमी आहे, म्हणून आपले सर्व टॉपिक कव्हर होणं गरजेचं आहे. ओके, क्लिअर सर, व्हेरी गुड. हा, चला जायचं पुढे. आता याच्यातला थोडाच पार्ट राहिलाय. ओके, दोनच कन्सेप्ट राहिलाय. ओके, प्रॉपर फिट झाला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड हर्षल. ओके, मग वाटतंय का कुठेतरी आधीपासून मॅथ शिकायला पाहिजे होतं सरांकडून, वाटतंय का.
यस सर, मस्त सर, व्हेरी गुड. चला जायचं पुढे. व्हेरी गुड सर. मॅथ हार्ड वाटत होतं, पण तुमच्या टीचिंगमुळे सोपं झालं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. हा चला, काय रे पुढची कन्सेप्ट, थोडासाच वेळ राहिलाय. ओके, पुढचं काय रे, कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. आपण काय रे सीईटीचा फेमस आहे, एक निगेशन आणि एक हा, आणि तो ट्रूथ व्हॅल्यू वाला, हे सीईटीचा फेमस आहे. ओके, एक निगेशन वालं, एक हे, आणि एक काय ट्रूथ व्हॅल्यू वालं, हे फेमस आहे सीईटीचं. ओके, क्लिअर. हा चला, कोण सांगू शकतो कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह फक्त आणि फक्त आपण कशाचा काढू शकतो रे, इफ देनच काढू शकतो. कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह फक्त काय आपण इफ देनच काढू शकतो. फक्त काय कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मित्रांनो, फक्त आणि फक्त आपण कशाचं काढू शकतो, इफ देनच काढू शकतो. कशाचं काढू शकतो, इफ देनच. हा मग काय रे, याचा कॉन्व्हर्स काय येईल, कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. हा व्हेरी गुड. कॉन्व्हर्स म्हणजेच काय रे, उलट करायचं. कॉन्व्हर्स म्हणजेच काय, उलट करायचं. पी इफ देन क्यू चं कॉन्व्हर्स काय येईल, क्यू इफ देन पी. समजा आर इफ देन यस आहे, याचा कॉन्व्हर्स काय येईल, यस इफ देन आर. कॉन्व्हर्स म्हणजे काय, फक्त उलट करायचं. काय करायचं, उलट करायचं. इनव्हर्स म्हणजे काय, निगेशन लावायचं. इनव्हर्स म्हणजे काय, निगेशन लावायचं. इनव्हर्स म्हणजे काय, निगेशन लावायचं. कॉन्व्हर्स म्हणजे काय, उलट करायचं. इनव्हर्स म्हणजे काय, निगेशन लावायचं. झालं तोंडपाठ. कॉन्व्हर्स म्हणजे काय, उलट करायचं. इनव्हर्स म्हणजे काय, निगेशन लावायचं. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय रे, दोघांचं मिक्सचर. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय, दोघांचं मिक्सचर. म्हणजे काय रे, इनव्हर्स पण इनव्हर्स पण काय निगेशन पण घ्यायचं आणि उलट पण करायचं. काय रे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय, दोघांचं मिक्सचर. दोघांचं मिक्सचर म्हणजे काय, निगेशन पण घ्यायचं आणि उलट पण करायचं. निगेशन पण घ्यायचं आणि काय, उलट करायचं. म्हणजेच काय, पी इफ देन क्यू चं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय, निगेशन पण घ्यायचं आणि काय करायचं रे, उलट पण करायचं. ओके, सोपं आहे. चला, येस येस येस, सांगतो. ओके, किंवा नंबर असेल सरांचा, सरांना डायरेक्ट विचारा. ओके, क्लिअर. सोपं आहे. मग याच्यावरती देखील काय क्वेश्चन विचारतात. चला बोला, कॉन्व्हर्स म्हणजे काय, उलट करायचं. इनव्हर्स म्हणजे काय, निगेशन लावायचं. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हणजे काय, दोघांचं मिक्सचर. म्हणजेच काय, निगेशन पण लावायचं आणि उलट पण करायचं. संपत आलाय आरती. ओके, क्लिअर. ओके. मग याच्यावरती देखील काय रे क्वेश्चन विचारतात. कशावरती, कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह वरती. सोपं आहे. ओके, बघा विचारलेला क्वेश्चन आहे, काय म्हटलंय बघा 2019 ला विचारलेला क्वेश्चन आहे. बघा काय दिलेलं आहे रे, द कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ, क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, द कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ, द कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ, काय दिलेलं आहे, द कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ इफ f of 2 is equal to 0, f of 2 is equal to 0, then polynomial f of x, then
polynomial f of x is divisible by is divisible by x minus 2 is first option. If f of 2 is not equal to 0, if f of 2 is not equal to 0, then polynomial f of x, then polynomial f of x is not divisible by x minus 2, is not divisible by x minus 2, x minus 2. Second, काय, if polynomial f of x, if polynomial f of x is not divisible by, चला कोण सांगतं ऑप्शन, is not divisible by x minus 2, then f of 2 is not equal to 0, then f of 2 is not equal to 0. Third, if polynomial f of x, if polynomial f of x is divisible by x minus 2, is divisible by x minus 2, then f of 2 is equal to 0, then f of 2 is equal to 0. Last, polynomial f of x, polynomial f of x is divisible by x minus 2, is divisible by x minus 2 only if f of 2 is not equal to 0. चला कोण सांगतो, बी बी बी. चला चेक करूया, काय रे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह म्हटलंय इफ देन. बघा काय करायचं, याला सिम्बॉल मध्ये आधी घेऊन घ्यायचं. पहिल्या याला आपण पी घेतो आणि याला काय घेतो रे, क्यू, नंतरच्या याला क्यू घेतो, बरोबर आहे. पी इफ देन क्यूचं काय रे, मध्ये इफ देन आहे ना, पी इफ देन क्यूचं काय कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय असतं मित्रांनो सांगा, काय, निगेशन आणि उलट, बरोबर आहे ना, निगेशन आणि उलट. निगेशन ऑफ क्यू, क्यू ओरिजिनल काय, पॉलिनॉमियल एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2, त्याचं निगेशन काय येईल, इज नॉट डिव्हिजिबल, बरोबर आहे. हा, आधी काय पाहिजे, क्यू वाला स्टेटमेंट पाहिजे ना, पॉलिनॉमियल वाला स्टेटमेंट पाहिजे. हे तर एफ ऑफ 2 वाला आहे, हा ऑप्शन गेला. हा, इथं बघा काय रे, निगेशन पाहिजे ना, नॉट पाहिजे, इथं नॉट नाही, हा ऑप्शन गेला. इथे पण नॉट नाही, हा ऑप्शन गेला, एकच उरला. बघा काय, कारण निगेशन ऑफ क्यू ना, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह निगेशन ऑफ क्यू, मग क्यूचं निगेशन काय येईल, नॉट डिव्हिजिबल बाय, नॉट डिव्हिजिबल बाय एकाच ऑप्शन मध्ये. आणि काय, निगेशन ऑफ पी, याचं निगेशन काय येईल मध्ये, इक्वल टू, इक्वल टू चं निगेशन काय असतं, नॉट इक्वल टू, एकाच ऑप्शन मध्ये. मग याचा आन्सर काय येईल, ऑप्शन नंबर बी. सोपं आहे मित्रांनो, कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कळालं का रे. मग कॉन्ट्रा पॉझिटिव्ह वरती भरपूर आपल्याला क्वेश्चन पीवायक्यू मध्ये बघायला भेटतील. ओके, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. सोपं आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली का मला सांगा, सांगा क्लिअर. क्लिअर मित्रांनो, समजलं एकदम. चला सांगा क्लिअर. हो, व्हेरी गुड. येईल मग याच्यावरती क्वेश्चन सोडवता. यस, व्हेरी गुड. काय करायचं, त्याला सिम्बॉल देऊन टाकायचं. ओके,
पी इफ देन क्यू. पहिला कोण असतो पी, दुसरा कोण असतो क्यू. मग त्याच्यानुसार कॉन्व्हर्स विचारलं तर कॉन्व्हर्स, इनव्हर्स विचारलं तर इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह विचारलं तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह. क्लिअर? ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके मित्रांनो, क्लिअर? हा, मग आज आपण बरंच काही शिकलो. ओके, आता याच्यात फक्त काय रे, याच्यात फक्त काय आपल्याला काय एक सर्किट वाला टाइप राहिलंय. सर्किट दिलेलं असतं आणि त्याच्या एकतर सिम्बॉलिक फॉर्म विचारतात. ओके, किंवा त्या सर्किटला रिड्यूस करून काय येईल. रिड्यूस करून म्हणजे काय, तिथं आपल्याला काय लॉ वगैरे वापरायचं असतं. ओके, मग तो एक टाइप राहिलाय. ओके, तर आता तुम्ही थकले असणार कंटिन्यू ऐकून ऐकून. मग तो एक टाइप फक्त काय सर्किट वाला आपण उद्या घेऊया. आजचं लेक्चर एकदम पूर्ण समजलं. पहिलं काय बघितलं आपण, थोडं रिवाइज करूया. स्टेटमेंट. काय बघितलं आपण, स्टेटमेंट. ओके, स्टेटमेंट कशाला म्हणतो मित्रांनो, स्टेटमेंट कशाला म्हणतो, जे एक सिंपल सेंटेन्स विच गिव्स आयदर रिझल्ट ट्रू ऑर फॉल्स. त्याच्यात क्वेश्चन मार्क येत नाही, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स येत नाही, ऑर्डर येत नाही, रिक्वेस्ट येत नाही, ओपन सेंटेन्स म्हणजे एक्स वाले इक्वेशन येत नाही, त्याला आपण स्टेटमेंट म्हणतो. ओके, क्लिअर? ठीक आहे. नाही याचे तुम्हाला काय टेज द्यायची. ओके, आता याच्यानंतर काय जी कन्सेप्ट, हा टॉपिक उद्या एक जी कन्सेप्ट राहिली ती, त्याच्यानंतर पुढचा टॉपिक सुरू होईल. ओके, कारण इथं आपण काय, मी काही पीवायक्यू सोडून दिले, मी काही पीवायक्यू सोडून दिले. ओके, मी काही पीवायक्यू सोडून दिले. आता काही पीवायक्यू तुम्ही सोडवायचे. ओके, क्लिअर? कारण सर्व मी जर सोडवत बसलो तर एकाच टॉपिकला खूप वेळ जाईल आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. ओके, 30 दिवसात आपल्याला काय सर्व सिलेबस आपल्याला घ्यायचा आहे. मग काय याच्यावरचे जे काही पीवायक्यू उरले ते तुम्ही सोडवा. ओके, हा, ठीक आहे. स्टेटमेंट बघितलं, नंतर काय ट्रूथ व्हॅल्यू वाला बघितलं. काय बघितलं, ट्रूथ व्हॅल्यू वाला. ओके, नंतर काय बघितलं, ड्युअल. नंतर काय बघितलं, निगेशन. आणि नंतर काय बघितलं, कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ओके मित्रांनो, आता फक्त काय राहिलं आपलं, सर्किट वाले. कोणते राहिले, सर्किट वाले. ओके, क्लिअर? तर याचा जो पार्ट राहिलाय तो आपण उद्या घेऊया. आजचं समजलं सगळ्यांना, एकदम डोक्यात फिट झाला का? ओके, क्लिअर? जो सर्किट वाला टाइप राहिलाय, ओके, ते उद्या आपण बघूया. ठीक आहे, भेटूया मग उद्या. ओके.